जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेलच्या दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला। त्यामुळे डिसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक सोमवारी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते। दिलीप डिसले यांच्या जाण्याने त्यांच्या मित्रांना अश्रू अनावर झाले। दिलीप डिसले यांच्या मित्रांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। जम्मू काश्मीरमध्ये काल दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये अनेकांना आपलं प्राण गमावं लागलं आहे। अनेक जण जखमी आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही जणांचा समावेश आहे। त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर पनवेलमधील जे दिलीप डिसले आहेत त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत। मला बुकिंग करण्याच्या अगोदर मला सांगितलं होतं की तुम्ही पण चला आमच्याबरोबर। मी अगोदर जाऊन तिकडे आलो होतो, त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलो। आणि जो हल्ला झाला त्याबद्दल काय शब्दामध्ये तीव्र निषेध करा? तीव्र निषेध म्हणजे असा हल्ला परत होऊ नये याची आपल्या सगळ्या केंद्रांनी महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि त्यांना अशी अद्दल घडवावी की परत आपल्या वाटेला त्यांनी जायला नाही पाहिजे। त्याचा तीव्र निषेध म्हणजे त्याला शब्द नाहीत माझ्याकडे काय। त्यांच्या कुटुंबियांची सध्या परिस्थिती काय आहे? कोण कोण आहे सध्या त्यांच्या कुटुंबात? त्यांच्याकडून मुलगा, सून, 2 मुली आणि जावई आणि नातू आहे। सगळे कधीपासून इथे वास्तव्य? त्यांचं इथं 86 पासूनचे नसतं। संपूर्ण राज्यभरात आता एकच या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। नाशिकमधून काश्मीरला गेलेले सर्व पर्यटक हे सुखरूप आहेत। नाशिकमधील 50 ते 60 पर्यटक काश्मीरमध्ये आहेत। वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेले नाशिककर सुखरूप असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। 50 ते 60 पर्यटक काश्मीरमध्ये आहेत। हे सर्व पर्यटक आता सुखरूप असल्याची माहिती मिळते। मी यात्रा केलेली आहे आणि त्यापैकी 50-60 लोक तिथे अडकून आहे। बाकी सर्व यात्रेकरू सुखरूप काश्मीरच्या बाहेर आलेले किंवा नाशिकला सुद्धा पोहोचलेले आहेत। पुढच्या मे महिन्यात जवळपास 8-10 हजार लोकांची बुकिंग आहे नाशिकमधून काश्मीरला जाण्याची। त्या लोकांच्या मनात चलबिचल सुरू आहे। माझे सर्वांचं एकच विनंती आहे की काश्मीर एकदम सेफ आहे। हा हल्ला झाला, हा थोडासा भ्याड हल्ला झाला, निहत्ते यात्रेकरूंवर हल्ला झाला, प्रवाशांवर। याच्या गोष्टीने थोडासा विचार करा। तिथले हाऊसबोट मालक किंवा हॉटेलचे मालक यांनी सुद्धा सांगितलेली की एखादा प्रकरण झाला, कसं झाला त्यांनाच कळत नाही, परंतु पुढे होणार नाही याची दक्षता सर्व लोक एकमेकांना सहाय्य करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।